तर विनेश फोगाट आता अपात्र ठरल्यावरून लोकसभेत सुद्धा मोठा गदारोळ झाला। लोकसभेचं कामकाज आज सुरू झाल्यानंतर विनेश फोगाट अपात्र ठरल्यावरून एकच गोंधळ झाला। यावर आता क्रीडा मंत्री दुपारी 3 वाजता लोकसभेमध्ये उत्तर देणार आहेत। ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट अपात्र ठरली आणि याच मुद्द्यावरून लोकसभेमध्ये कामकाजाच्या सुरुवातीलाच मोठा गोंधळ झाला। आज क्रीडा मंत्री यावर दुपारी 3 वाजता म्हणणं सादर करणार आहेत, ते उत्तर देणार आहेत। त्यामुळे काय ते नेमकं सांगता आहेत आणि काय भारताकडचे पर्याय आहेत तेही बघणं अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। तर फोगाट अपात्र घोषित झाल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। काय नेमकं फोगाटला अपात्र करण्यात आलं, भारताकडे काही पर्याय आहेत का?